खबर महाराष्ट्र के अल्लाहनगर से है, जहां 4 अप्रैल की रात को अज्ञात आरोपियों ने अहिल्यानगर जिले के राहता तहसील में काकड़ी हवाई अड्डे के पास दीघे बस्ती में साहिबराव पोपट भोंसले के निवास पर घातक हथियारों से कृष्णा साहिबराव भोंसले और साहिबराव पोपट भोंसले की हत्या कर दी और 55 वर्षीय साखर बाई साहिबराव भोंसले को गंभीर रूप से घायल कर दिया और मोटरसाइकिल और मोबाइल फोन चुरा लिया। इस संबंध में राहता पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। गंभीर अपराध का संज्ञान लेते हुए पुलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पुलिस अधीक्षक वैभव कलबुर में उप विभागीय पुलिस अधिकारी गिरीश बमने ने घटनास्थल का दौरा किया और स्थानीय अपराधी शाखा के पुलिस निरीक्षक दिनेश आहिर ने तकनीकी विश्लेषण के आधार पर संदीप रामदास दाहाबाद और जगन काशीनाथ किरकिरे निवासी तेलिम बरपाड़ा जिला पालघर को गिरफ्तार किया। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। कापडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते। गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे। अधिक तपास SDPO श्री वमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहे।